बारामतीमध्ये अजित पवारांच्या 8 जागा बिनविरोध आल्याचं बघायला मिळत आहे। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आधीच अजित पवार यांचा 8 जागांवर विजय झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय बारामतीमधून, ही महत्त्वाची अपडेट। नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आधीच अजित पवार यांचा 8 जागांवर विजय झालेला आहे, कारण बारामतीमध्ये अजित पवारांचा 8 जागा या बिनविरोध बघायला मिळत आहेत। अजित पवार गटाला हा मोठा फायदा म्हणावा लागेल, कारण बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आधीच अजित पवार यांचा 8 जागांवर हा विजय बघायला मिळतोय, कारण अजित पवारांच्या 8 जागा आहेत त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळे 8 जागांवर ते विजयी झालेले आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। जयकुमार, बघतोय की बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण की या निवडणुकीमध्ये काका पुतणे यांनी पॅनल उभा केलेला आहे। दुसरीकडे युगेंद्र पवारांनी त्यांचा पॅनल उभा केलेला आहे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना घेऊन, आणि 41 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। आणि यापैकी 8 उमेदवार अजित पवार गटाचे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि यामुळे आता बारामतीमध्ये उत्साहाचा, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी साजरं केलं जात आहे। परंतु उर्वरित जागांसाठी आता निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे आणि यामध्ये अजित पवार गटाला अजून किती जागांवर मिळणार हे आहे। गौरी, नक्कीच जयकुमार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.